जय अग्रिकोली सगळ्यांना, कसे आहात तुम्ही? आय होप सगळीत नक्कीच मजेत असणार. गावली मजेतच असणार आपण सगळी. आज आम्ही आलो सांगशी किल्ल्यावर. तो पेनमध्ये लोकेटेड आहे. बालोली गावांच्या लेफ्ट मरला आणि तिथून 5.5 किलोमीटर मुंगोशी गावान गाड्या लावल्या आम्ही खाली. इथं दर्गा ना ट्रेकला सुरुवात करता आम्ही. माझ्यासोबत आज विशाल दादा, गारेडोल्यांचा विशाल. इथं सूचना फलक लावले. दर्ग्याच्या जस्ट मागच्या बाजूनच्या ट्रेक चालू केले आम्ही. तिथून रस्ता नीट दिसेना, जंगलाचाच पॅच लागले. पहिलाच लय दिवसांनी ट्रेकला आल्या, बंदच होते आमच्या ट्रेक. एकदम खडी चढा आहे, डायरेक्ट छातीवली. 5 मिनिटां पासण्या भोगल्या दोघांच्या. रस्ता बा पावसाल्यान जाम खतरनाक असेल रस्ता ह्यो. पारला तर डायरेक्ट घरघरात खाली. ह्यो मेन रस्ता चुकवणारा माणूस आमचा, नेहमी रस्ता चुकवतं. हो आपली ना माझी हे आमची घोरपड सरली सह्याद्रीची. चढू शकतस तू, करू शकतस. हां चढला बाई. रस्ता तिकडून इथून कोरलेला पायऱ्या कातलांच्या पण. बाई घोरपड आहे ना आमची, 90 डिग्रीवर सरले डायरेक्ट. आता आलो कातलान कोरलेल्या पायऱ्यांजवळ. तेव्हा इथं आता असं रोप तर काही फायद्याचं नाही. कातलान कोरलेल्या पायऱ्यात ह्यो गड ओळखलं जातं पाण्याच्या टाक्यांसाठी, कारण जाम पाण्याच्या टाक्या आहेत गडावर. तिथे एक मंदिर पण आहे. सांगशी किल्ल्यावर आता समोरच पोचले आम्ही. इथून आहे ना 2 किल्ले दिसतात. एक तर यो कर्नाला किल्ला, बरेच लांब आहे. यो बघू शकता तुम्ही, यो कर्नाला. आणि इकडं उजव्या साईडला बघला तर यो माणिकगड, घेरा माणिकगड. थोड्या दिवसापूर्वी इथं जाऊन आल्या माणिकगडावर. इथं मंदिर आहे कसलं तरी, पण काही समजेना कशाचं. आता आपल्याला लागले लोखंडाची शिडी. पहिले रस्ता इथून होता, यांच्या जायला लागायचं या गल्लींच्या आऊशे. आता दुर्ग संवर्धनवाल्याने मस्त शिडी लावले लोखंडाची, तर काही अडचण होणार ना जायला, एकदम इझी जाऊ. शिडी क्रॉस करून आलो नाही. इथं जामच मोठे कोरलेली पाण्याची टाकी आहे. किती मोठी आहे. जाम मोठी आहे. जस्ट ती टाकी क्रॉस केली, जरासा पुढं आलो अजून ते ही बघा, यावरे मोठी टाकी पाण्याची. अजून किल्ल्याचं नाव सांगशे, पण त्याला पाण्याच्या टाक्यांचा गड पण बोलतात. अजून जरासा पुरवलो या अजून पाण्याच्या टाक्या. एव्हा अजून जरासा पुरवलं या अजून एक पाण्याची टाकी, पण ही सुकलेली आहे. नुसत्या पाण्याच्या टाक्या आखे गडावर. ही ग्रावरी मोठी आता. साख्या किल्ल्या होती पाण्याच्या टाक्या, नुसता पाणीच पाणी किल्ल्यावर. तिकडे आहे का ती? हा ती बा किल्ल्याला बांधले असेल. आवऱ्या खोदून, आवऱ्या टाक्या खोदून सगळ्या डगर किल्ल्याना वापरले. ही पण रिकामी आहे. इकडे काय आता, ओ बाई ही एक पाण्याची टाकी इकडे आवरी मोठी. तर इथून आलो
ही आवरी मोठी एक पाण्याची टाकी इथं. ही बा किती मोठी आहे. पाणी जायला पण जागा खाली डायरेक्ट. दोन द्वारपालक. आता एकदम आम्ही टॉपला आहो. इथं पाण्याच्या टाक्या बघा, 1 2 3 4. त्याचे पुरं पण आहेत तिकडे अजून. चल. एकदम छोटासा असा किल्ला आणि अख्खे किल्ल्यावर आमच्या दोघांची कोणीच ना अपरिचित किल्ला. नक्की विजिट करा. बराच आतमध्ये पण. आता मेन जो बालेकिल्ला बोलू शकतो आपण, तिथं जायचं. तिथं चालल्या मी हवा आता सांगशी किल्ल्यावर बालेकिल्ल्यावर आलो. इथं वाड्याचा अवशेष आहे, एकच वाडा फक्त. हे बघा, आवरच फक्त वाड्याचा अवशेष राहिले. आणि इथं मे बी मंदिर असेल, कारण रांगोल्या बिंगोल्या करले. तर आपला भगवा अवशेष. तर झाला आमचा किल्ला एक्सप्लोअर करून पूर्ण सगळा बघितला न. चाललो आता आम्ही परतीच्या रस्त्याला. जास्त काही मोठा किल्ला नाही ना, जास्त काही मोठी ट्रेक नाही आहे, एकदम इझी आहे, नॉर्मल आहे. पाण्याच्या टाक्या जामच आहेत किल्ल्यावर. चला तर बाय बाय. ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा ना, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.